न्यायालयीन भरती शिपाई हमाल पदाचा निकाल कधी लागणार? हा प्रश्न संपूर्ण विद्यार्थ्याला पडलेला आहे. तर मित्रांनो, आता तुमची चिंता ही दूर झालेली आहे. तर त्या संदर्भाबद्दलच, निकालासंदर्भाबद्दल तपशीलवारपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, सुरुवातीला जर आपण विचार केला शिपाई हमाल पदाचा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जी काही निवड यादी आहे, संपूर्ण निवड यादी ही 1266 विद्यार्थ्यांची निवड यादी लागणार आहे आणि प्रतीक्षा यादी असणार आहे 318. तर आता या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे, लेखी परीक्षा दिलेली आहे, चपळता चाचणी दिली आहे, संपूर्ण प्रोसेस तुमची झालेली आहे आणि तुम्ही आता या ठिकाणी वेटिंग करत आहात फक्त, ती पण कशाची? रिझल्टची. तर या अगोदर रिझल्ट हा कसा प्रकाशित केला जातो पहा. जे काय जिल्हा सत्र न्यायालय यांनी तुमच्या तिन्ही परीक्षा घेतलेल्या आहेत. लेखी परीक्षा, त्यामध्ये कोणकोणती आहे? लेखी परीक्षा प्लस चपळता चाचणी आणि त्यानंतर प्लस तुमचा इंटरव्ह्यू, या सर्वांचे गुण एकत्रित करून संपूर्ण जिल्हे, जेवढे काही जिल्ह्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिपाई हमाल पदाची भरती झालेली आहे, त्यांचा संपूर्ण डाटा ह्या तिन्ही परीक्षाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा कलेक्ट करून ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाठवला जातो. कशासाठी? निकालासाठी. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालय काय करत असते? त्यांच्या वेबसाईटवर निकाल प्रकाशित करत असते. तर मित्रांनो, हा जो तुमचा संपूर्ण डाटा आहे, तर तो 4-5 दिवसा अगोदर संपूर्ण तुमचा डाटा ही मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. तर ह्याची जी प्रोसेस असते, संपूर्ण तुमची परीक्षा झाल्याच्या नंतर, ही तिन्ही परीक्षा झाल्याच्या नंतर 8 दिवसाच्या आतमध्ये तुमचा डाटा हा मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवला जातो आणि तो आता पाठवण्यात आलेला आहे. 4 ते 5 दिवस बहुतेक झालेले आहे तुमचा डाटा त्या ठिकाणी जाऊन. तर आता आपण जरी 8 दिवस गृहीत धरले, तर मित्रांनो 3 ते 4 दिवसामध्ये ह्या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. मी शक्यता म्हणतो कारण की तुमचा डाटा त्या ठिकाणी प्रकाशित झालेला, डाटा तुमचा मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवलेला आहे आणि त्यांनाच फक्त आता काय करायचं आहे? वेबसाईटवर अपलोड करायचं राहिलेलं आहे. फक्त एवढीच प्रोसेस राहिलेली आहे. तुमची 99% प्रोसेस आता झालेली आहे. फक्त 1% तुमची प्रोसेस राहिलेली आहे. ती म्हणजे वेबसाईटवर तुमचे नाव, सिलेक्शन यादी आणि निवड यादी प्रकाशित करणे, एवढंच काम राहिलेलं आहे आणि तो आता मुंबई उच्च न्यायालय येणाऱ्या काही 2 ते 3 दिवसांमध्ये बहुतेक संभावना आहे की अपलोड केले जाऊ शकते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, आता तुमचं जे काही रिझल्ट लागण्याची वेळ आहे ती जवळ आलेली आहे. काही दिवसांमध्येच तुमचं या ठिकाणी रिझल्ट लागू शकतो. जर अजून काही या संदर्भामध्ये जर माझ्याकडे अपडेट येत असेल, तर मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे, तसेच टेलिग्राम चॅनल आणि WhatsAppचं एक चॅनल ओपन केले, त्यांच्या माध्यमाद्वारे मी तुम्हाला या ठिकाणी कळवेल. तसेच या ठिकाणी अपडेट घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला, YouTube चॅनलला, तसेच टेलिग्राम चॅनलला आणि WhatsApp चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या चॅनलला अपडेट घेण्यासाठी सबस्क्राईब करू शकता. तर येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लर्क या पदाची जी काही टायपिंगची एक्झाम होणार आहे, ती कधी होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.